नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी आणि आज भाग 13वा. सर, बोल ना विनू. सर, परस्पर येतो आहे का मी येऊ तुमच्याकडे? का काही विशेष? अरे तुम्ही टी व्ही नाही बघितलं का? श्याम गीतेंना अटक झाली आहे. श्याम गीते? अहो मंत्री. काय म्हणतोयस काय? आणि कारण? बलात्कार. विनू, काहीतरी काय सांगतोय? टी व्ही ऑन करा, बघा. मी आलो ऑफिसमध्ये. झुंजारराव भराभरा तयार झाला. डोक्यात भुंगा गुणगुणत होता. श्याम गीते असं वागू शकतात? कुठे बलात्कार झाला? कोणावर झाला? राजकीय षडयंत्र का खरोखर बलात्कार? विनू मांडे हजर होता. सर, निघायचं? थोडा विचार करू ना आपण. कसला? तुला काय वाटतं, श्याम गीते बलात्कार करू शकतात? आता घटनाच घडली आहे म्हटल्यावर माझ्या तुमच्या म्हणण्याला काय किंमत आहे? आहे, किंमत आहे. आपल्याला सत्य उजेडात आणायला लागणार. पण आज तरी जे तपास अधिकारी सांगतील ते छापावं लागणार. मग इतर वर्तमानपत्र आणि सुप्रभात यात फरक काय राहिला? काय म्हणणं काय सर तुमचं? सत्य शोधायचं? कसं शोधणार? ती बाई बोंबलत पोलिसात गेली, ती आपल्याला बलात्कार झाला नाही असं सांगणार आहे का? शिवाय या क्षणी तरी आपल्याला तिच्याशी आणि गीतेशी बोलता येणार आहे का? तरीही मला वाटतं आज तरी आपण उकल करण्यात अपयशी ठरणार आहोत. मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ, माहिती घेऊ आणि पुढची दिशा ठरवू ना नंतर. विनू, काही कारणानं जेव्हा मी या खुर्चीत नसेन ना, तेव्हा या खुर्चीत बसायचा अधिकार फक्त तुझा आहे. सर, अशी कल्पना माझ्या मनात आली नाही आणि येणारही नाही. नाही, मला तरी वाटतं की ती योग्यता केवळ तुझ्यात आहे. नाही सर, तुम्ही आमचे आदर्श आहात आणि तो सतत या खुर्चीवर असला पाहिजे. चला सर. दोघं निघाले, पण दोघेही गंभीर होते. दोघे पोलीस स्टेशनला आले. श्याम गीतेला अटक झालेली होती. त्या तक्रारदार तरुणीला सरकारी दवाखान्यात मेडिकलसाठी नेलं होतं. पोलीस स्टेशनसमोर मंत्री गीते यांच्या हितचिंतकांचा मोठा जमाव होता. सुव्यवस्थेसाठी जलद कृती दलाची एक तुकडी तैनात केली होती. वातावरण तंग होतं. पोलीस स्टेशनच्या समोर जत्रेचं स्वरूप आलं होतं. एक पोलीस स्पीकरवरनं लोकांना शांतता आणि संयम राखायचं आवाहन करत होता. मध्येच कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करू अशी भीतीही घालत होता. पण शेवटी तो जमाव होता. जमावाला एक मत नसतं, एक विचार नसतो, संयम नसतो, सूर नसतो. भडकलेल्या भावना असतात. जमाव आपल्या आवेशात ठाम होता. मधूनच गीतेंच्या जय जयकाराच्या घोषणा देत होता, जिंदाबाद म्हणत होता. शेवटी पक्षाच्या इभ्रतीचा प्रश्न असतो. पक्षाला फार मोठी हानी पोचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पक्ष कार्यालयात असा उठाव होणं शक्य असतं. हे झालं सत्ताधारी पक्षाचं. विरोधी पक्ष या घटनेचं भांडवल करायला टपलेला. त्यांची निदर्शनं शहरभर चालू झाली होती. ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू होतं. सर, मी पत्रकार झुंजारराव, मला जरा माहिती. झुंजारराव थेट जिल्हा पोलीस प्रमुखांनाच बोलला. अरे कसली माहिती घेताय? वातावरण बघितलं ना? शहरभर काय चाललं आहे ऐकलं ना? आम्ही कुठल्या मनस्थितीत आहोत माहिती आहे? माहिती आत्ता नाही, संध्याकाळी या. आता आम्हाला आमचीच कामं करू द्या. मी मदत करू का तुम्हाला? तुम्ही काय मदत करणार हो? हातात लेखणी घेणं आणि सभेत तोंड चालवणं इतकं सोपं नाही आहे. तर मग साहेब तुम्ही बघाच आता. झुंजारराव पटकन वळला. स्पीकरवरून शांततेचं आवाहन करणाऱ्या पोलिसाच्या हातून माईक अक्षरशः हिसकावून घेतला. बोलायला सुरुवात. माझ्या बंधूंनो, मी पोलीस खात्यात नोकरी करत नाही की कोणा एका पक्षाचा मी कार्यकर्ता नाही. मी झुंजारराव. झुंजाररावाचा शब्द कानावर पडतात जमाव शांत. दैनिक सुप्रभात कार्यालयाचा मी प्रमुख. मी तुम्हाला आवाहन करतो की कायद्याला आपण आपलं काम करू द्यावं. गीतेंच्यावर अन्याय होऊ नये यासाठी मी दक्ष राहीन, पण तुम्ही इथे थांबून घोषणा देऊन प्रकरण जास्त चिघळू देऊ नका. त्यांचं काम त्यांना नियमाप्रमाणे करू द्या. तुम्ही निघा प्लीज. संयम राखा, शांततेनं घ्या. पब्लिकमध्ये कुजबूज सुरू झाली. शहरात वातावरण तापलेलं आहे. सामान्य माणसं भयभीत झालेली आहेत आणि अशा परिस्थितीत इथे जमाव करणं योग्य नाही. माझ्यावर विश्वास ठेवा आणि चला तुम्ही.
चर्चा करत करत जमाव निघून गेला. झुंजारराव पोलीस प्रमुखांच्या समोर उभा राहिला. सर, मला थोडी माहिती द्या. संध्याकाळी पत्रकार परिषद ठेवली आहे. तुमच्या 100 माणसाचं काम मी केलं आहे. याचा अर्थ असा होत नाही ना की मी तुमच्या घरी पाणी भरावं. सर, जमावानं कायदा हातात घेतला असता तर काय धमकी देत आहे का? आज नाही, उद्या काय घडेल त्याची जबाबदारी तुमची. हां, याचा अर्थ हातातल्या लेखणीचा तुम्ही दुरुपयोग करणार. ते तुम्ही ठरवणार. माझ्या हाती अजून काही आलेलं नाही. मग अटक कशी केली? त्या तक्रारीत काय म्हटलंय ते तर सांगाल का नाही? ते अनिच्छेनंच सांगायला लागले. गृहशोभा कॉलनीत एक विवाहिता आपल्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिथे रात्री गीते 9च्या दरम्यान गेले आणि त्यांनी त्या बाईवर बलात्कार केला. बस एवढंच? हो. मग एवढ्या 2 ओळींवरनं तुम्ही एका मंत्र्याला अटक केली? हो. रितसर फॅक्सवरनं आदेश घेतला, अटक केली. महिला एकटी राहत होती? हो. तिचा नवरा? तो मुंबईला आहे, व्यावसायिक. गीते संधी साधून गेले याचा अर्थ त्या महिलेची माहिती गीतेंना होती. अजून तपास चालू आहे. मोघम माहिती नको. बलात्कार झाला हे सत्य आहे. चौकशी चालू आहे. वैद्यकीय रिपोर्ट अजून यायचा आहे. तरीही तुम्ही गीतेंना अटक केली. तुम्ही माझे अधिकारी नाही. ते खरं आहे. मजा आता. झुंजारराव बाहेर पडला. बरोबर विनू मांडे होताच. तो म्हणाला, संध्याकाळी पत्रकार परिषदेला यायचं परत? नाही, आपण त्या बाईची माहिती घेऊ. दोघं गृहशोभा कॉलनीत आले. तिथे शुकशुकाट होता. एकाने संबंधित फ्लॅट लांबून दाखवला. झुंजारराव एकटाच शिरला त्या इमारतीत. एका फ्लॅटवरच्या दारावरची बेल दाबली. बऱ्याच वेळानं दरवाजा अर्धवट उघडला गेला. काय हवं आहे? त्रासिक स्वर. समोर मध्यम वयाची बाई. मला जरा. कोण तुम्ही? मी झुंजारराव, दैनिक सुप्रभातमधनं आलो आहे. काय हवं आहे? न्याय. ती बाई बघत राहिली. न्याय म्हणजे सत्य. कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून जीवाची बाजी लावून माहिती घेत असतो मी. ते माहिती आहे मला. मी वाचते तुमचं सदर. पण काय मॅडम? आम्ही मध्यमवर्गीय भित्री माणसं. आम्ही काही पाहिलं नाही, ऐकलं नाही. आता जा. तिने दरवाजा लावून टाकला. झुंजारराव तसाच बाहेर उभा. एक तरुण जिन्यावरनं खाली येत होता. झुंजाररावने त्याला नमस्कार केला. नमस्कार, मी झुंजारराव, दैनिक सुप्रभातमधला झुंजारराव. अरे वा 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 वा, भाग्यवंत आहे मी. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. वा वा. मला एक मदत कराल? कसली? दीपाली सोनटक्के बलात्कार प्रकरणासंदर्भात म्हणाल तर अजिबात नाही. का बरं? कोण पडतो अशा व्यापात? म्हणजे जे घडतं ते पाहत राहायचं? नाही, मी तरी नाही मदत करू शकत. उद्या तुमच्या प्रिय बहिणीवर, पत्नीवर असा प्रसंग आला तर? काय बोलताय तुम्ही? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. प्रत्येकजणच जर म्हणाला माझा काय संबंध, मी कशाला भाग घेऊ, तर? तो तरुण सापा विंचवाकडे बघावं तसं बघत निघून गेला. झुंजारराव हार मानणारा नव्हता. तो खाली आला. समोर बिडी काडीची टपरी होती, तिथे गेली. नमस्कार. बोला ना, काय देऊ? नाही, देऊ काही नका. रात्री या बिल्डिंगमध्ये दीपाली सोनटक्के नावाच्या बाईवर बलात्कार. साप अंगावर कोसळावा तसा तो भेदरला आणि चिडून म्हणाला, काय धंदा नाही का तुम्हाला? पोलीस खातान ते त्यांच्या ते बघतील की. नाही, मला असं म्हणायचं होतं. काय म्हणू नका, विचारू नका, मला काय माहिती नाही, फुटा. झुंजारराव निराश झाला. गाडीत येऊन बसला. काय झालं? कोणीच काही बोलत नाही. याचा अर्थ काय? माणसं जाड्या कातडीची झाली आहेत, संवेदनाहीन. कोणाच्या कोणाला सुतक नाही, पायापुरतं बघतात. कदाचित दुसरं कारण असेल ना? कोणतं? दहशत. कोणाची? विनू बोलला नाही, विचार करत राहिला. झुंजारराव आतल्यात ढवळून निघत होता. हाताशी काहीही लागलं नव्हतं. पुन्हा त्या जिल्हा पोलीस प्रमुखांचा चेहरा पाहायला लागणार होता. पत्रकार परिषदेमध्ये जी खरी खोटी माहिती देतील ती छापायला लागणार होती. दोघं लांब चेहरा करून ऑफिसवर आले. झुंजारराव आपल्या खुर्चीत रेलून बसला. डोकं चालवत होता, खाजवत होता, पण नवीन काही लिहिण्यासारखा हाताशी नव्हतं. मोबाईलवर रिंग आली. नमस्कार, बोला. तो बलात्कार नाही बरं का झुंजारराव. मग? आत्तापर्यंत ती त्याच्याबरोबर वेळोवेळी झोपत होती. बलात्कार कसा म्हणता येईल? कोण बोलताय आपण? गृहशोभा कॉलनीत भेटलेला तरुण. नावाशी काय कर्तव्य? तुम्ही बोललात, अस्वस्थ झालो मी, म्हणून फोन केला.
खाजगी बूथवरून रिंग दिली. मला शोधायचा प्रयत्न नका करू. पण तुम्ही सांगताय ते खरं आहे, शपथ खरं आहे. फोन बंद झाला. झुंजाररावनं लेखणी घेतली. एक टाकी बातमी लिहून तयार झाली. बिनू केबिनमध्ये आला. जिल्हा पोलीस प्रमुखाचा फोन होता. 6 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे. नाही जायचं आपण. मग बातमी? बातमी तयार आहे. ही घे, हेडिंगला घे. दुसऱ्या दिवशी सगळ्या दैनिकात समान बातमी. मथळासुद्धा समान. राज्यमंत्री नामदार श्याम गीते यांच्यावर बलात्काराचा आरोप, 7 दिवसांचा कोर्टाचा रिमांड आणि पुढे विवाहितेने दिलेलं स्टेटमेंट. दुसरी बातमी होती मुंबईवरून प्रदेशांनी दिलेली बातमी. नामदार श्याम गीते यांची मंत्रिपदावरनं आणि पक्ष सदस्य पदावरनं हकालपट्टी. स्थानिक बातमीत पोलिसांच्या कार्यवाहीचं कौतुक होतं, तर मुंबईच्या बातमीत पक्षाची कातडी वाचवायचा प्रयत्न. शिकार मात्र श्याम गीतेची करून मोकळे. दैनिक सुप्रभातची बातमी सगळ्याहून वेगळी होती. स्वेच्छेनं शरीरी सुख म्हणजे बलात्कार ठरत असेल तर नामदार गीते बलात्कारी आहेत. पुढे बातमी सविस्तर अशी होती. नामदार श्याम गीते यांनी बलात्कार केला अशी फिर्याद विवाहित महिलेनं केली असली तरी जाणकारांच्या आणि माहितगारांच्या मते हा बलात्कार नसून स्वइच्छेनं केलेला शरीर संबंध आहे. तक्रारदार महिलेशी त्यांचे पूर्वीपासून संबंध होते. तो वेळोवेळी संबंधित फ्लॅटवर रात्री उशिरा येत असत, पहाटे पहाटे जात असत. दोघांनाही वाटत होतं आपले हे संबंध गुप्त आहेत, पण संबंधित इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक जणाला हे ज्ञात होतं. तक्रारीत संबंधित विवाहितेनं म्हटलंय की रात्री 10 वाजता नामदार गीते अचानक फ्लॅटमध्ये शिरले, त्यांनी बलात्कार केला. बलात्कार होत असताना सदर महिला ओरडली नाही, मदतीला कोणाला बोलवलं नाही. इतकंच नाही तर पहाटे 6 वाजेपर्यंत तिने ही घटना कोणाला सांगितली नाही. अगदी आपल्या नवऱ्याला सुद्धा कळवली नाही. तक्रारदार महिला तक्रारीत म्हणते 10 वाजता बलात्कार झाला, 10:30ला गीते निघून गेले. रात्री 10:30 ते पहाटे 6 पर्यंत बाईनं साधी कुरकुर नाही केली. 6 वाजता तिला बलात्कार झाल्याचा साक्षात्कार झाला, जाणीव झाली आणि मग अब्रुदारबाई पोलीस स्टेशनवर गेली आणि आपलं बिचारं संवेदनशील पोलीस त्यांनी फक्त 1 तासात नामदार गीते यांना त्यावरून मुसक्या आवळल्या त्यांच्या. कर्तबगार पोलीस खातं आणि अब्रुदार विवाहित महिला यांच्यातला गौडबंगाल विषय जनतेत संभ्रमावस्था पसरवतोय. लोक आता उघड उघड बोलत आहेत. स्वेच्छेनं शरीर सुख देणं बलात्कार ठरत असेल तरच नामदार गीते यांच्या हातून बलात्कार घडलाय असं म्हणता येईल. बातमीत बलात्कार म्हणजे काय, तक्रारदार महिलेचं शंकास्पद वागणं, जबाब याची चांगली खिल्ली उडवली होती. सुप्रभातचं पहिलं पान केवळ या बातमीसाठी खर्ची घातलं होतं. पोलीस खात्याचं पित्त खवळणार हे अपेक्षित होतं. तपास अधिकारी बिरामणे फोन करतील अशी अपेक्षा होती, पण जिल्हा पोलीस प्रमुखांचा फोन आला. झुंजारराव, काय छापलं तुम्ही? वाचलं? हा 4-5 वेळा. छान. काय छान काय? आम्हाला मूर्ख ठरवायचा प्रयत्न करताय का? आजपर्यंत तसं झालेलं नाही. मग कशाच्या आधारावर लिहिलं आहे? आम्हीही तपास घेऊनच लिहिलं आहे. समांतर तपास करायचा अधिकार तुम्हाला आहे? अधिकार नाही आहे असं कायद्यानं सांगू शकाल? पण माहिती दिली कोणी? आपणही माहिती घेऊ शकता. आम्ही माहिती घेतली नाही असं वाटतंय. तुम्ही काय शोधून काढलं आहे हे मी कसं विचारणार ना? मेडिकल रिपोर्ट आला आहे, दोघांचे रिपोर्ट तपासलेत, रात्री संभोग झालेला आहे. मी कुठे नाकारलाय तो? मग का असं खोटं लिहून दिशाभूल करताय? साहेब, बलात्कार आणि स्वेच्छेचा शरीर संबंध यातला फरक डॉक्टरनं नमूद केलाय का? झुंजारराव, तुम्ही शब्दाचे खेळ करताय, तपासाची दिशा बदलताय. मी सोप्या भाषेत विचारतो सर. बलात्कार होत असताना संबंधित महिलेनं प्रतिकार केलेला असतो, त्याची निशाणी दोघांच्या शरीरावर असते. तशी निशाणी पण शरीर संबंध घडलाय, रिपोर्ट तसं सांगतोय. मग याचा अर्थ शरीर संबंध दोघांच्या इच्छेनं घडलाय, बरोबर आहे? मग ती महिला पोलिसात तक्रार करेलच का? याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे ना. पोलीस प्रमुख काही बोलले नाहीत. तक्रारदार तुमच्या संरक्षणात आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. मला संधी देणार असाल तर. नाही, तसं नाही करता येणार. मग तुम्ही करा. झुंजाररावांनी फोन बंद करून टाकला. केवळ एका निनावी फोनवरनं हेडलाईनची महत्त्वाची बातमी छापली होती. कितपत खरी ठरणार होती याची झुंजाररावला खात्री नव्हती. पण आता माघार नव्हती. अधिक खोलात जायची त्यांनी तयारी ठेवली होती. तो विचारत होता तेवढ्यात रिंग वाजली. हां, बोला. मी बोलतीये. कोण मी? नाही ओळखलं? नाही. मी कमळी. कमळी? हो, तुमची कमळी.
फोन का केला? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. पटकन बोल. मला अलीकडे बरं वाटत नाही, जीव घाबरा घाबरा होतो. हे मला सांगायचं हे तू? असं का बोलता? मी अजून तुमची आहे. कमळी, खूप चुका करून बसली आहेस, आता ती वेळ गेली. मी मी माफी मागतायत तुमची. हुंदक्याचा आवाज आला. झुंजाररावला कसंसं झालं, पण त्यांनी स्वतःला सावरलं. उसना राग आणला. माफी आई वडील बहिणीची माग, माझा तुझा आता काही संबंध नाही. त्यांनी रागाने फोन बंद करून टाकला. 2-3दा रिंग वाजली, पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यांनी शांतपणे कमळीला तोडण्याचा प्रयत्न केला, मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला, पण पायात रुतलेला काटा काढायला जावं तो अधिक आत जावा, रुतावा, ठणकत राहावा, तसं होत होतं. कमळी मनात रुतायला लागली. कमळी वाईट नव्हती. वाईट होती परिस्थिती. वाईट होते तिचे आईवडील, बहिणी, त्यांची परिस्थिती. तिच्याविषयी मनात सहानुभूती वाटायला लागली. तिला तो झटकायचा प्रयत्न करायला लागला, तशी ती जास्त जवळची वाटायला लागली. तो दिवसभर अस्वस्थ होता. विनू मांडे आत आला. काय रे विनू? सर, उद्याच्या अंकासाठी विशेष काही हाताशी लागलं नाही. तरीही पीडित विवाहिता प्रचंड दडपणाखाली आहे. तिने संरक्षण मागितल्यावरून एक सब इन्स्पेक्टर आणि 5 पोलिसांचं संरक्षण तिच्या घराभोवती दिलं आहे. अपरिचित कोणाला तिला भेटता येत नाही. कोण आहे? कोण सब इन्स्पेक्टर? राजे. कोण आहे रे हा राजे? मी सुद्धा पहिल्यांदाच नाव ऐकलं. झुंजारराव विचारात पडला. सर, उद्यासाठी आपल्याकडे कसलंही खाद्य नाही. तिचं माहेर कोणतं ते तरी समजलं? हां, ते समजलं. मग निघू. अर्ध्या तासात पोचता येईल कुठे असेल तिथे. दोघं पीडित महिलेच्या माहेरी आले. महिलेच्या भावाचं घर शोधणं कठीण नव्हतं. गाव छोटं. नमस्कार. त्या माणसाने नमस्काराला प्रतिसाद दिला नाही. त्याचा चेहरा उतरलेला होता. मी झुंजारराव, दैनिक सुप्रभातमधनं आलो आहे. वासंतीला न्याय मिळावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. काय न्याय देणार हो? बोला ना, काय न्याय देणार? गेलेली आबरू परत मिळवून देणार? छिथू झाली. लोकांचा आमच्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या. काय न्याय मिळवून देणार मला? कराल भरपाई? कार्टी मेली असती तर बरं झालं असतं. नाक कापलं. काय बोलताय हे? शरम नाही वाटत तुम्हाला? तुमची मुलगी सुसंस्कृत होती, तिने प्रतिकार केला, अन्यायविरोधी दाद मागितली आणि तुम्ही त्याला वाईट म्हणताय? बोलायला सोपं आहे झुंजारराव. तुम्ही जो सुसंस्कृतपणा म्हणता त्याकडे समाज कुठल्या नजरेनं बघतो ते सांगा ना. तिचा नवरा कशी वागणूक देईल कल्पना करून बघा बरं. झुंजारराव थोडा वेळ कल्पनेनं शहारला. स्वतःला सावरणं या पलीकडे त्या क्षणी तोडगा नव्हता. सोपं नाही झुंजारराव, सोपं नाही. माझ्या ठिकाणी तुम्ही आहात असं समजा. तुम्ही बातमी लिहिणार, लोक चवीनं वाचणार, आणि उद्या तो मंत्री सुटला की सभेत महिलांना संरक्षण या विषयावर भाषण ठोकणार. लोक टाळ्या वाजवणार. हिचं काय? तुम्हाला लिहिण्याची हौस असेल ना झुंजारराव, तर असं घडू नये यासाठी लिहा. घडलं तर त्या नरपशूला दगडधोंड्यांनी लोकांनी ठेचावं असं काहीतरी लिहा. कोर्ट कचेरीवर लिहा, पोलीस खात्यावर लिहा. झुंजारराव उठला. विनू मांडेही उठला. आज त्यांना गुरु भेटला होता. काय करायचं झुंजारराव? सिरियल. पीडित महिलेवर? नाही, शोध कार्यावर. म्हणजे पोलिसांवर, कायद्यावर आणि लांडग्या कोल्ह्यांच्या जमातीवर. झुंजाररावाच्या डोळ्यासमोर अनेक विषय होते. परतीच्या प्रवासात विनू मांडेबरोबर त्यांनी त्यावर चर्चा केली आणि ती संपूर्ण जबाबदारी विनू मांडेकडे दिली. घटना, कायदा संबंधित तज्ज्ञ मंडळी, विद्वान, प्राध्यापक, विचारवंत, डॉक्टर, महिला आयोग सदस्य, महिला कार्यकर्ता यांच्याशी चर्चा, संवाद या मुलाखतीतनं सदर चालू झालं. 21 दिवस हे सदर ओळीनं चालू राहिलं. कमालीची चर्चा सामान्य माणसापासून उच्चभ्रू समाजापर्यंत सुरू झाली. अभिनंदनाचा वर्षाव सुप्रभातवर झाला. इतकंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या लेखमालेवर एका व्याख्यानात कौतुकापर शब्द उच्चारले. झुंजाररावांनी जाणलं संपादक साहेब आता खूप थकलेत. जिन्याची शिडी चढताना त्यांना कठड्याचा आधार घ्यायला लागतोय. बोलताना धाप लागते, चेहरा ओढला गेलाय. त्यांनी आपुलकीने विचारलं, सर, अलीकडे तब्येत खूप खालवल्यासारखी वाटते. चालायचंच, आता वय झालं रे. हो, असं काय? 70 म्हणजे वेडा आहे झुंजार. हे बघ, 60 नंतर बोनस आयुष्य सुरू होतं. गेली 10 वर्ष हे बोनस आयुष्य जगतोय. आणखीन किती दिवस बोनस घेत राहणार नाही का? सर, तुम्ही हवे आहात आम्हाला.
तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छावर सत्तरी. आता बस. हातपाय चालतायत तेवढ्या देवानं निमंत्रण दिलं तर बरं. सर, झुंजाररावाच्या पापण्या ओलावल्या. महामुनींच्या नजरेतनं ते सुटलं नाही. झुंजार, सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात असं नाही. काही स्वप्न पाहण्यापूर्वी विरूनही जातात. झुंजारराव शांतपणे पण भारावलेल्या वातावरणात भावना विवशून ऐकत होता. कधीतरी बोललंच पाहिजे. एवढं बोलून ते थांबले आणि ठरवून बोलावं तसं बोलायला लागले. तुला पाहिलं आणि उगाचच मनात आलं की माझा उत्तरदायी मिळाला. मनाला कोंब फुटला. प्रियंका तुझ्यावर प्रेम करते हे बघून पालवी फुटली. मी जाणलं होतं रे तिचं मन. म्हटलं तिचं ती पाहिल. विरोध केला नाही, खत पाणी सुद्धा घातलं नाही. राहिलो स्वप्न बघत. तुला माहिती आहे विकीमध्ये अवकात नाही, त्याला दैनिकात रस नाही. सगळी भिस्त प्रियांका आणि तुझ्यावर. पण तुझं लग्न झालं, स्वप्न वितळून गेलं. सर, तुम्ही मला बोलला असतात तर. सर, नाही, बोललो नाही. लग्न लादायचं नसतं, ज्याचं त्याने ठरवायचं असतं, कारण आयुष्यभराची संगत असते. सर, अहो त्यावेळी मी माझ्या परिस्थितीचा विचार केला. हे बघ, जे झालं ते झालं. नियतीला कोण शिक्षा करणार. झुंजारराव काही बोलला नाही. हा सगळा दैनिकाचा व्याप मी आता संदेशरावावर सोपवणार आहे. संदेशराव? आजवर हे नाव झुंजाररावांनी कधी ऐकलंच नव्हतं. संदेशराव. संदेशराव म्हणजे प्रियंकाचा मुलगा. चिमुरडा आहे अजून, पण तू मदतीला आहेस. प्रियंका आहे. सर, माझ्यानंतर तुला त्याची काळजी घ्यायला लागेल. सर, तुमचा आदेश. त्याच्या बापाचा मेंदू गुडघ्यात. शेवटी मिलिटरी मन. माझीही थोडी चूक आहे म्हणा. थोडी नाही, फार मोठी चूक आहे माझी. प्रियंका लग्नाला तयार होईना आणि अक्षरशः मी तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या वयाच्या माणसाच्या गळ्यात तिला बांधली. आठवलं की आतल्या आत ऊर फुटून जातो रे. पण आता मार्ग नाही. अंतर्गत शल्य आयुष्यभर साथ करत राहणार. सर, अहो झालं ते झालं. आता ते विसरलं पाहिजे ना. विसरू म्हणून नाही विसरता येत. चला, सांगायचं होतं ते सांगून झालं. निर्वाणीच्या बोलण्यासारखं हे बोलणं होतं. झुंजाररावाला आतल्यात कुठेतरी खुपत होतं. मृत्युंजय महामुनी तसे नात्याचे नव्हते, लागेबांधे नव्हते, रक्ताचे नव्हते, पण किती मोठा विश्वास टाकला होता. आणखीन एक सांगतो झुंजार तुला. हा इथला सगळा व्याप तू वाढवलास. सुप्रभातला प्रतिष्ठा दिलीस. या जिल्ह्यात सुप्रभात 1 नंबरवर आहे. हे सगळं तुझ्यामुळे. तू हे वाढवायचंयस, सांभाळायचंयस. हा व्याप, हे सगळं मी तुझ्या पदरात टाकणार आहे. सर, हे आत्ता बोललंच पाहिजे का सर? वेळ आपल्या हातात असते का रे? सर, आपण परत कधीतरी बोलू ना. नाही, माझा नियतीवर विश्वास नाही आहे. खूप वेळा तिने मला चकमा दिला आहे, फसवलं आहे आणि वेदनांचं गाठोडं डोक्यावर ठेवलेलं आहे. मला जरा हलकं करू दे. मी हे सगळं संदेशराव आणि तुझ्या नावावर करून टाकणार आहे. माझ्या निर्णयात बदल होणार नाही. माझी कष्टार्जित इस्टेट आहे सगळी. यात कोणालाही हस्तक्षेप नाही करता येणार. आता निघतो. बोलण्याची संधीही न देता मृत्युंजय महामुनी निघून गेले. ते निघून गेले, पण अनेक प्रश्नांचा गुंता झुंजाररावापुढे निर्माण करून गेले. एवढा मोठा माणूस, पण त्यालाही नियतीने वाकवला होता. मान सन्मान, प्रतिष्ठा, पैसा याहून नियती प्रबळ असते. कोणाचंच तिच्यापुढे चालत नाही. माणूस शेवटी इथून तिथून दुःखी, कष्टी. सामान्य माणसाला जशी दुःख असतात तशी मोठ्या माणसांनाही असतात, किंबहुना ती मोठी असतात.
कोणालाही दुःखापासून संकटापासून मुक्ती नाही. मी म्हणणाऱ्यांनाही वेदना दिलेल्या आहेत, शारीरिक मानसिक. एक वेळ शारीरिक वेदनांवर औषधोपचार करता येतात, मानसिक वेदनांवर फार कठीण असतात औषधोपचार. प्रियंकाने आपल्या मुलाचं नाव संदेशराव ठेवलं होतं. संदेश का नाही, का राव लावला होता? मृत्युंजय महामुनींना राव मधला अर्थ ज्ञात असेल. प्रियंका आणि तिच्या पतीच्या वयातलं अंतर सांगण्यामागचा हेतू काय, आणि संपत्तीत वाटेकरी करण्यामागे कारण काय? संदेशरावाच्या भविष्याची जबाबदारी टाकण्यामागे कारण काय? आणि एवढा मोठा निर्णय विकी महामुनीला माहिती असेल का? आणि असला तर त्यांनी त्याला मान्यता दिली असेल का? झुंजाररावांच्या विचारांचा गुंता सुटत नव्हता. एक टोक ओढावं तर पुढच्या भागात गुंता वाढत होता. रिंग वाजली. हॅलो, मी योगिता. हा बोल. मी कलेढोणला निघाली आहे. कलेढोण शब्द कानावर पडला आणि काळजात खड्डा पडला. कलेढोणला? कमळीचा फोन आला होता, संध्याकाळी येते. तिने फोन बंद करून टाकला. पुन्हा कमळी. ती कमळी गोचिडीसारखी झुंजाररावाच्या जीवनाला चिकटली होती का? ज्यावेळी झुंजारराव तिच्या मागे धावत होता त्यावेळी ती पुढे धावत होती, दूर दूर जात होती, आई वडील बहिणींच्या भिंतीमागे लपत होती. आता विषय संपला होता, मग आज ही कसली जीवघेणी वागणूक? कशासाठी फोन? आणि योगितानी तरी का जावं तिच्याकडे? त्याला योगिताचा राग आला. त्यांनी फोन लावला. कमळीकडे जायचं नाही. तो ओरडला. आरती गेली, मोबाईल हिथं विसरली, लय घाईत गेली ती. आणि पप्पू? त्यालाही घेऊन गेली. काय डोकं फिरलंय का तिचं? अरे पण झुंजार एवढं चिडतोय कशाला तू? तू कशी जाऊ दिली? हे बघ, तू घरी ये, मग बोलू. काय बोलणार? सांग ना, काय बोलणार? त्या कमळीमुळे माझ्या जीवनाच्या चिंध्या झाल्या, माहिती नाही तुला? आता काय संबंध आहे तिचा आपला? फोन बंद करून टाकला त्यांनी. जागच्या जागी चिडचिडत राहिला. मनोमन कमळीला, योगिताला शिव्या घालत राहिला. केबिनमध्ये विनू मांडे कधी आला कळलंच नाही. सर, कसला विचार करताय? नाही, काही नाही, बोल. सर, पीडित महिलेनं मंत्र्याविरुद्धची तक्रार मागे घेतली. केली ना काशी तिने? आपण त्याच्यावर काही लिहायचं का? नाही, अजिबात नाही. कोणासाठी लिहायचं रे? संवेदनाहीन लोकांसाठी, विकलेल्या जाणत्या लोकांसाठी, कोणासाठी? मुरदाड झालीत माणसं, फक्त कातडी बचाव. झुंजार एवढा का चिडला हे विनूला कळेना. आज झुंजारावाचं वेगळं रूप बघत होता तो. कायमची सांभाळ तो म्हणाला असेल, नाही तर 1-2 कोटी सौदा केला असेल, दुसरं काय? आपण काय लिहिलं होतं तसंच घडलं ना? काय नाव ठेवणार रे पोलिसांना? बिचारे धावधाव करतात आणि अशी काशी केली जाते. विनू मांडेनं ओळखलं, आज झुंजाररावाचं चांगलंच बिनसलंय. त्यांना एकटं ठेवणं सगळ्यात जास्त चांगलं. झुंजाररावासमोर मोठा प्रश्न होता तो पप्पूचा. समजा तिने पप्पूला आग्रहानं ठेवून घेतलं तर? या एका प्रश्नातनं अनेक प्रश्न जन्माला येणार होते. तो उठला. ऑफिसमध्ये थांबणं शक्य नव्हतं. कल्पनेतले प्रश्न करवत झाले होते. धारदार दातांनी आडवं तिडवं काळीच कापलं जात होतं. रक्ताची ओढ वेगळीच असते ना, आईची ओढ वेगळी असते. त्यात कमळीची असहाय्यता बघून पप्पू पाघळला तर? कोणत्याही परिस्थितीत तो पप्पूला हरवू देणार नव्हता. पप्पू त्याचं सर्वस्व होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आज 13वा भाग तुम्ही ऐकलात. 14वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.